मराठा समाजासाठी राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय। मराठा समाजाला आता ओबीसींप्रमाणे सवलती आणि सोयी सुविधा देण्याचा निर्णय हा राज्य सरकारनं घेतलाय। या माध्यमातून मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे शैक्षणिक सवलती आणि 8 योजना सुरू करण्यात येणार आहेत। खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून आरक्षणाची मागणी करत असलेल्या मराठा समाजाला सरकारनं घेतलेल्या या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। यात शैक्षणिक सोयी सुविधा आणि सवलतींचा प्रामुख्याने समावेश आहे। 10वी नंतरच्या उच्च शिक्षणासाठी शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती, इयत्ता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष शिष्यवृत्ती, विविध अभ्यासक्रमांचे शैक्षणिक शुल्काची थेट शासनाकडून प्रतिपूर्ती, परराज्यातील अनुदानित आणि विना अनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक सवलती, ITI आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती, सारथी संस्थेमार्फत वाहन चालक आणि वाहन प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी, कॅपनंतर रिक्त राहिलेल्या किंवा संस्था स्तरावरील जागांवर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही ओबीसी विद्यार्थ्यांप्रमाणे सर्व शैक्षणिक लाभ। आता राज्य सरकारच्या निर्णयावर मनोज जरांगे नेमकं काय म्हणालेत पाहूया। काल घेतले, परवा घेतले, 4 दिवसापासून लगातार सरकार सारखे मराठा समाजाच्या बद्दलचे निर्णय घेत आहे। त्याबद्दल आम्ही त्यांचं मनापासून आभार मानतोय, त्यांचं मनापासून कौतुक करतोय। काल सुद्धा ओबीसी प्रमाणे मराठा समाजाला सवलती लागू केल्यात। त्याच्यामध्ये फीसमध्ये अनेक विषयात पोरांचे त्याच्यातही मदत आमच्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना नक्की होणार आहे। त्याच्यामध्ये मेडिकल, इंजिनिअरिंग हे सुद्धा विषय, कम्प्युटरचे सगळे विषय सरकारने घेतले असतील या सवलतीमध्ये तर चांगलीच गोष्ट आहे, त्याबद्दलही काही वाद नाही। नसता नुसते असं पण सवलतीमध्ये होऊ नये की दुसऱ्या सवलती मिळाल्या आणि मुख्य शिक्षण जे मुख्य प्रवाह जे त्यातच पोरं यायला पाहिजे, तर ते येत नाही येत असं व्हायला नको। उच्च शिक्षणात, वैद्यकीय शिक्षणात, या सगळ्या शिक्षणात पोरांनाही सवलती मिळाल्या पाहिजेत या भूमिकेत सरकारनं यावं। परंतु काल त्यांनी जो निर्णय 4-5 दिवसात घेतलेत, बलिदान गेलेल्या कुटुंबांच्या नोकऱ्याचा विषय घेतला त्यांनी, त्यातमध्ये सुद्धा GR MIDCच्या माध्यमातून काढण्यात आला। आमचे उदय सामंत साहेब असतील, आपले लाड भाऊ असतील, विखे पाटील साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, यांनी तोही GR काढला। देवेंद्र फडणवीस साहेबांनी, विखे पाटील साहेबांनी, लाड भाऊंनी त्यानंतर बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या निधीचा विषय मार्गी काढला। विखे पाटील साहेबांनी, मुख्यमंत्र्यांनी यांनी हैदराबाद गॅझेटियर प्रमाणे जो अर्ज होता, SOP होती, ती सुद्धा नव्यानं पुन्हा त्याच्याबद्दलही निर्देश काढलेत सरकारच्या वतीनं। म्हणजे हे बार नाव घेण्यापेक्षा एकदाच सांगतो की मुख्यमंत्री साहेब, फडणवीस साहेबांनी, लाडभाऊंनी यांनी केसेसच्या संदर्भातली सगळी माहिती, महाराष्ट्रात मराठा आंदोलकावर ज्या केसेस झाल्यात त्या केसेस सुद्धा मागं घेण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी मोठं पाऊल उचललंय। त्यांनी ती सगळे गुन्हे राज्यभरातले मागून घ्यायला सुरुवात केली। त्यांनी 58 लाख नोंदीच्या संदर्भात ते पण निर्देश दिलेत की 58 लाख नोंदीचे कुणबी प्रमाणपत्र वाटप करा, त्याचे व्हॅलिडिटी पण द्या। बरेचसे निर्णय त्यांनी असे घेतलेत। हैदराबाद गॅझेटियर प्रमाणे मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे। या सगळ्या घेतलेल्या आत्तापर्यंतच्या निर्णयाबद्दल मी देवेंद्र फडणवीस साहेबांचे मनापासून आभार मानतो। खरं तर मराठा आरक्षणाचा कायदेशीर लढा अजूनही सुरूच आहे। राज्य सरकार यासाठी प्रयत्नशील आहे, पण सध्याच्या निर्णयामुळे तात्पुरत्या स्वरूपात का होईना मराठा समाजाला मोठा आधार मिळालाय। हा निर्णय राज्यातील लाखो मराठा कुटुंबांसाठी आशेचा किरण आहे। या सवलतींबद्दल तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।